एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तर मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आज मी इथे काढलं होतं किचन डीप क्लिनिंगला. माझं हॉल आणि बेडरूम मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच की मागच्या व्हिडिओमध्ये मी हॉल आणि बेडरूमचं क्लिनिंग केलं होतं. तर आता मला किचनचं क्लिनिंग करायचं होतं, त्यामुळे मी त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकला होते. कारण एकदम सगळा व्हिडिओ टाकला असताना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी हा वेगळा व्हिडिओ काढला किचनचा. तर बघा, इथे मी ना पहाटे 4 वाजता उठले होते आणि सगळी भांडी क्लीन करायची, कारण डुग्गू झोपलेला होता तोपर्यंत मला सगळं आवरायचं होतं. आणि माझ्याबरोबर थोडा मी भांडे घासायला आले, म्हणून मिस्टरसुद्धा आले बघायला की तू एवढं सकाळी का उठली आहेस. तर मी म्हटलं की मला भांडे पूर्ण घासून क्लीन करायचं आहे किचन, आणि आता जर नाही मिळालं तर डुग्गू नंतर करू देणार नाही. तर मी ना इथे वरती साईडला मोबाईलसुद्धा लावला होता आणि मोबाईल बघता बघता थोडं माझे काम करत होते, जेणेकरून माझी सगळी भांडी वगैरे लवकर होतील आणि मलासुद्धा म्हणजे असं एकटं नाही वाटतं. नाहीतर आहे ना, काही काम करताना असं मनामध्ये काही विचार येत राहतात. त्यापेक्षा आपलं थोडंसं एंटरटेनमेंट होत असेल ना, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर मी कधी ना माझं एंटरटेनमेंट होण्यासाठी आहे ना, मी गाणी लावूनसुद्धा बसते. तर ना माझे इथे ना हात खूप झोंबत होते, म्हणून मी ना इथे हँड ग्लोव्ज घातले होते. कारण की ना खूप हात दुखत होते माझे. हल्ली माहीत नाही थंडीमुळे, म्हणजे थंड पाण्यामुळे वगैरे हात दुखतात ते की काय माहीत नाही, पण जास्त भांडी घासली म्हणून हात जास्त दुखले असे, म्हणून मी हँड ग्लोव्ज घालून हे करत होते, भांडी धुत होते वगैरे सगळी घासून घेत होते हळूहळू, आणि बेडरूममध्ये नेऊन सुकायला ठेवत होते. तर अशा प्रकारे मी पहिला माझा टब खाली केला. आता मला सगळ्यांना ड्रॉवरमधली भांडी घासायची होती, त्यामुळे मी सर्व भांडी ड्रॉवरमधली काढून घेत होते. तर मी थोडे आधी काढून घेऊन मग घासत होते, कारण की खूप अडचण झाली असती तर घासलेली भांडी वगैरे ठेवता येत नव्हती. तर बघा, इथे ना सकाळचे 8 वाजले तरी मी भांडेच घासत होती. आता माझ्या काचेच्या भरण्या राहिल्या होत्या सर्व घासायच्या, त्यामुळे मी काचेच्या भरण्या घासून घेणार होते. आणि त्यानंतर ही साईडला जे तुम्हाला दिसत आहे ना, मोठे स्टीलचे डबे, छोटे स्टीलचे डबे, ते सुद्धा घासायचे होते. तर तो विचार केला की जेव्हा ऊन पडेल ना, तेव्हा हे पटपट घासून ठेवेल, जेणेकरून ना उन्हात ते पटकन सुकतील आणि बाहेरची धूळसुद्धा लागणार नाही. कारण आमच्या इथे ना सकाळी 6:30-7लाच आहे ना झाडू मारणारे येतात खाली. तर ते जेव्हा झाडू मारतात ना खाली बाहेर तर रोडवरती, तर त्याची सगळी धूळ आहे ना अशी उडत असते, आणि ती उडणारी धूळ आहे ना भांड्यांवरती येऊ नये म्हणून मी सगळ्यात शेवटी ही भांडी घासणार होती, म्हणजे ही डबे घासणार होती. तर बघा, इथे मी ना काचेची भांडी वगैरे अशी सगळी धुवून घेत होती, जी म्हणजे डाळीडुळीची होती. आणि खूप दिवसापासून असं चाललं होतं की डीप क्लिनिंग करून पण त्यांना वेळच मिळत नव्हता. काही ना काहीतरी रिझन येत होतं, त्यामुळे डीप क्लिनिंग करता नाही आली. तर बघा, मी अशा प्रकारे डीप क्लिनिंग करत होते. आणि ना हे क्लिनिंग करताना आहे ना, डुग्गू कुठेतरी मध्ये उठत होता आणि मी जाऊन त्यालाही सांभाळत होते, फीड करत होते, मग त्याला झोपवत होते आणि मग परत येऊन करत होती. अशा ह्याच्यामध्ये माझा खरंच खूप वेळ गेला. नाही तर एव्हा ना माझी सर्व भांडी वगैरे घासूनही झाली असती, पण ठीक आहे, होतं असं. तर बघा, इथे मी अशी ही छान मला ना अशीच काचेची अजून भांडी घ्यायची. ही खरंच खूप छान ही आहेत, भरण्या आहेत ह्या मी ना फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्या होत्या. तर खूप छान मिळाल्या होत्या ह्या भरण्या, आणि खरंच एअरटाईट आहेत आणि मस्त आहे, दिसायलाही खूप छान वाटतात त्या, जेव्हा आपण ठेवतो काहीतरी वस्तू भरून तेव्हा अशा प्रकारे. तर बघा, इथे मी असे सगळे लावून घेतल्या होत्या. आता बघा, मी इथे ना आता माझी सर्व भांडी घासून झाली. आता मला ना डबे घासायचे होते, म्हणून मी पुन्हा डबे वगैरे घासायला घेतली. त्यानंतर मला जेवण बनवायचं होतं, कारण की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांचे खाण्याचे आभाळ नको व्हायला, म्हणून म्हटलं पहिले डबे वगैरे घासून घेऊ आणि त्यानंतर जेवण बनवायला घेऊ. तर जेवण काही असं खास नव्हतं, फक्त साधा डाळ-भात किंवा पातळ खिचडी असाच बेत होता माझा, कारण डुग्गूलाही म्हणजे खाण्यासाठी इझी पडतं आणि किवीही खाऊ शकते. तर त्यामुळे मिस्टर बोलले मी बाहेरून आणतो, पण मीच म्हटलं की नको, बाहेरून आणण्यापेक्षा मी घरी पटकन बनवून टाकेल, होत आलं आहे माझं. तर इथे बघा, मी असं हे करून घेतले होते, सगळी भांडी, डबे, छोटे मोठे असे सर्व डबे धुवून घेतले होते, पाहू शकता इथे तुम्ही.
तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडत असतील ना, तर स्पर्श मम्मीज फूड लॅबला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. नुसतेच सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि नुसतेच कमेंट करू नका, कारण तुमच्या कमेंटने ना मला खूप सारे मोटिवेशन मिळतात. मला खूप छान अशी व्हिडिओ करण्याची उत्साह मिळतो. त्यामुळे प्लीज छान छान असे कमेंट्स करा, जेणेकरून मला उत्साह मिळेल नवनवीन व्हिडिओज देण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे मी माझी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेत होती आणि नंतर आहे ना मिस्टर आले होते, तिही आली उठून. त्यानंतर मग तिला मी सांगितले की तू पटकन ब्रश वगैरे करून घे, मी नाश्ता बनवून तुला देते. तर इथे नाश्ताही मला करायचा होता. तर मिस्टर बोलले की नको बनवू नाश्ता, मी बाहेरूनच घेऊन येतो. मग म्हटलं ठीक आहे, नाश्ता होईपर्यंत, नाश्त्यापर्यंत जर वेळ केला असता तर अजून जास्त वेळ झाला असता. त्यामुळे मिस्टर जाऊन बाहेरून नाश्ता घेऊन आले. आता फक्त जाऊन नाश्ता करून झाल्यावरती पुढची कामं करायची होती. हे वरचं जो गॅसच्या वरचं सगळं क्लिनिंग करायचं होतं. गॅसही धुवून काढायचा होता. सहसा मी गॅस धुवत नाही फ्रेंड्स, जास्तीत जास्त वेळा नाही धुत, कारण की ना जास्त जर गॅस धुत राहिलो ना आपण, तर त्याच्याने ना आपल्या गॅसची आग जी असते ना ती कमी होते आणि सर्व्हिसिंग करण्यापर्यंत पडतं. मला खरं तर नवीन गॅस घ्यायचा आहे. बघा, इथे मी ना बेडरूममध्ये घेऊन आले होते आणि इतकी भांडी माझी घासून झाली होती. अशा प्रकारे मी सगळी भांडी ना एकावर एक ठेवली, म्हणून ती अशी तुम्हाला जास्त नाही दिसत आहे. पण जी सुकली ना त्याच्यावरती मी ही दुसरी भांडी अशी पाणी म्हणजे हे जाळीच्या टपातून पाणी सगळं नितळून मग मी इथे ठेवली होती, जेणेकरून त्याच्यावर डाग पडणार नाहीत. आणि कसं आहे ना फ्रेंड्स, भांड्यांना डाग पडलेले मला बिलकुल पण आवडत नाही, मग मी ते पुन्हा घासायला घेते. त्यामुळे मलाच काय, माझ्या घरच्या म्हणजे माझ्या बहिणींना, माझ्या आईलासुद्धा ती सवय नव्हती की भांड्यांना डाग पडले पाहिजे तसं. तर त्यांनाही आवडत नाही डाग पडलेले भांड्यांना आणि मलाही नाही आवडत. आम्ही बहिणी आणि माझी आई आम्ही असेच करतो. भांड्यांना डाग पडू नये म्हणून आम्ही ना असे छान प्रकारे घासून त्याला असं सेपरेट ठेवतो, जेणेकरून भांड्यांना डाग पडू नये आणि घासायला डबल मेहनत पडू नये. तर बघा, इथे मी असे डबे मोठे घासून घेतले. सर्वात आधी छोटे डबे वगैरे घासून घेतलेले, त्यानंतर झाकणं घासून घेतली मोठ्या डब्यांची. आता ही मोठी डबे घेतलेत घासायला. तर आता हे सुद्धा मी ना असं विंडोचे, ते बेडरूमची विंडो आहे ना तिथे अशी ती विंडो मोठी, तिथे असं सुकायला ठेवेल, जेणेकरून ऊन पडलं आहे ना तिथे 5 ते 10 मिनटापर्यंत छान अशी सुकून होती आणि त्याला धुळंही लागणार नाही. तर इथे बघा, असा माझा मोठा डब्बासुद्धा धुवून झाला होता. अशा प्रकारे मी सगळे डबे वगैरे धुवून घेतले आणि माझी सगळी भांडी संपली घासायची. तर फ्रेंड्स आहे ना, माझे इथे सर्व डबे आहेत ना बघा, मी घासून धुवून स्वच्छ असे आता ठेवायला घेऊन चालले होते आणि माझी सर्व डबे घासून झाले होते. आता मला जळमटं काढायची होती किचनमधली, म्हणून मी झाडूने सर्व जळमटं पहिले काढून घेतली. सगळीकडे झाडूने पहिलं क्लीन करून घेतलं आणि इथे असे हे जे किचनच्या वरती स्टोरेज बॉक्स आहेत ना, मी ते सुद्धा क्लीन करून घेतले. छान प्रकारे असे त्याला स्क्रबरने घासून वगैरे असे चांगले छान व्हाईट क्लीन केले. त्यानंतर मी ना इथे मला ओव्हनसुद्धा क्लीन करायचा होता. ते तुम्ही बघू शकता, मी पहिले ड्रॉवर क्लीन करून घेतले. तर अशा प्रकारे माझे वरचे स्टोरेज बॉक्स आहेत ना ते क्लीन झाले आणि आता मी आले ओव्हनकडे. मग ओव्हनसुद्धा मला क्लीन करायचं होतं. बरेच दिवस झाले ओव्हन क्लीन केलं नाही. असं अदरवाईज मी ओव्हन 8 दिवसातून एकदा क्लीन करतच असते. तर बघा, मी इथे पण छान प्रकारे असं आहे ना सोल्युशन, जे DIY सोल्युशन मी बनवलं आहे त्याच्याने मी पूर्ण असं छान ओव्हन क्लीन करून घेतलं. बघू शकता तुम्ही इकडे किती छान असं नवकोरं करकरीत दिसत आहे ते. आणि त्यानंतर हे सोल्युशन असं आहे ना की हे जे आहे ते व्हिनेगर आहे, ते एक आपण स्प्रे बॉटलमध्ये टाकणार आहोत आणि हे डिश लिक्विड आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. असं म्हणून हे DIY लिक्विड बनवायचं आहे आणि हे सोल्युशन ना खरंच खूप छान आहे. मी ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. किचन टिप्स देण्यामध्ये मी नक्की देईल. तर इथे बघा ना, मी सगळीकडे हे सोल्युशन मारून घेतलं आणि त्याला ना स्क्रबरने असं क्लीन करून घेतलं. तुम्ही बघू शकता. नंतर मी त्याला ना पाण्याने स्वच्छ असं धुवून वाईप केलं
जेणेकरून टाईल्सना इतक्या चमकत होत्या ना फ्रेंड्स, काय सांगू. आणि तेलकट तुपकट सगळे डाग आहे ना निघून गेले, लगेच जातात त्याने. आपल्याला जास्त घासायची, हात दुखायची मेहनत पडत नाही. इथे बघू शकता. त्यानंतर मी गॅससुद्धा असं पूर्ण पुढनं मागणं खालून असं सगळीकडनं क्लीन करून घेतला. इथे बघू शकता तुम्ही. याने सुद्धा गॅस आहे ना खूप छान असा तेलकट तुपकट निघतो. तर मी हे सुद्धा सोल्युशन बनवलेलं ते वापरलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता माझा गॅस किती छान असा चकचकीत झाला आहे. आणि आता किचन ओटा धुवायचा होता, तर तो किचन ओटासुद्धा मी धुवून घेणार आहे. तिथे मी पूर्ण असं साबण लावलं. इथे बघा मी ना किचनचे ड्रॉवरसुद्धा क्लीन करत होते. तर या टाईममध्ये ना डुगू उठला होता आणि त्या डुगूला ना किवी झोपवण्यासाठी गेली. तर ते झोपवताना ती जे अंगाई गीत गाते ना, ते ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तो अपलोड केलेला आहे. तो तिथे जाऊन नक्कीच बघा. आणि ना तिने त्या सक्सेस होऊनच ते डुगूला झोपवूनच दाखवलं, अंगाई गीत गाऊन वगैरे. म्हणजे बहीण भावाची कशी ते सांभाळ करू शकते ना, हे त्याच्यातून तिने केलं. माझी किवी खरंच खूप गोड आहे. इशी बोला किंवा केवी बोला, आम्ही तिचं हे गोड नावं आहे. तर बघा अशा प्रकारे ना मी सर्व ड्रॉवर आहेत ना क्लीन करून घेतले. आणि सगळे ड्रॉवर क्लीन करून झाल्यावरती आहे ना, मग मी ना हे सर्व असं माझी सगळी कामं आटपली आणि खूप चकचकीत अशी माझी किचन डीप क्लिनिंग झाली. आणि जेव्हा कसं आहे ना फ्रेंड्स, जेव्हा क्लिनिंग छान होते ना, तेव्हा आपल्याला आहे ना काम करायची खूप जास्त इच्छा होते. मला खूप असं होत होतं की मी कधी क्लिनिंग करू कधी नाही. त्यामुळे ना किचनमध्ये येण्याची इच्छासुद्धा होत नव्हती. इथे तुम्ही बघू शकता मी ना आतल्या ट्रॉल्यासुद्धा, म्हणजे ज्या जाळ्या आहेत ना आतल्या, तीसुद्धा मी क्लीन करत होती. पण ती ट्रॉली पूर्ण बाहेर येत नसल्यामुळे ना मला असं जबरदस्तीचं झाडू घुसवून ते मला घाण काढावी लागत होती. तर अशा प्रकारे बघा माझं किचन ओटा, माझे ड्रॉवर सगळे क्लीन झाले होते. पाहू शकता तुम्ही इथे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे होती माझी किचनची डीप क्लिनिंग. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.